मी भंते नागमूर्ती मौलपा कुरणे 42 सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीस उभा असून अपक्ष म्हणून मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्या संदर्भात 2019 मधील विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान माझ्यावर एक आरोप करण्यात आला होता 376 कलम। मग तो आरोप माझ्यावर असल्याचं मी प्रसिद्ध करतो आणि मतदारांना विनंती करतो की ह्या आरोपाचा विचार करून हे माहितीसाठी मी देत आहे। आणि माझं चिन्ह आहे 14 क्रमांकचं स्कूल बॅग आणि मतदारांनी ह्यांना मतदान करावं अशी माझी विनंती आहे आणि माझ्यावर जो आरोप आहे तो मी प्रसिद्ध करत आहे। जिल्हा न्यायालय सोलापूर 161/2021 असं प्रकरण असून 376 विधानसभा निवडणूक संदर्भातील तो आरोप आहे। चिन्हाचा नंबर किती? माझं चिन्ह 14 नंबर स्कूल बॅग हे चिन्ह आहे, शाळेचे दप्तर 14 क्रमांक। नाव काय आहे? भंते नागमूर्ती। आपल्यावर कुठल्या संदर्भात गुन्हा दाखल आहे? 376 बलात्काराचा तो आरोप आहे। ते विधानसभेच्या 19 विधानसभेच्या संदर्भात त्यांना पहिल्या पार्टीने त्यांना तिकीट द्यायचं ठरवलं, पण आयत्या वेळेस त्यांना उमेदवारी त्यांची बदलण्यात आली आणि ती उमेदवारी मला दिली। त्यामुळे संबंधिताचा असं ग्रह झाला की मी त्यांचं तिकीट म्हणजे त्यांना डावललं, त्यासाठी माझ्यावर दबाव आणण्यासाठी त्यांनी तो आरोप केलेला आहे आणि तो जिल्हा न्यायालयामध्ये प्रलंबित आहे। जिल्हा न्यायालयात प्रलंबित असल्यामुळेच निवडणूक आयोगाचे गाईडलाईन्समुळेच आपण हे प्रसिद्धी देतात। हो, फौजदारी प्रकरणाबाबतचे घोषणापत्र माननीय सर्वोच्च न्यायालयाने 2011 ची रीट विनंती याचिका दिवाणी क्रमांक 356 पब्लिक इंटरेस्टेड फाउंडेशन आणि इतर विरुद्ध युनियन बँक ऑफ इंडिया व इतर प्रकरणी दिनांक 25 सप्टेंबर 2018 रोजी दिलेल्या निर्णयानुसार हे मी प्रसिद्धी करीत आहे। माध्यमांनी आपण आता जे म्हणलं एकंदरीत हे प्रसिद्धी करावं असं आपलं म्हणणं आहे। हो, की मला एकूण संविधानिक आर्थिक न्यायासाठी मी राजकारणात आहे आणि सर्व जी गरिबी नावाची जो रोग आहे, जो व्यवस्था आहे ते मला नष्ट करायचं आहे आणि गरिबांना आर्थिक न्याय देणं हा माझा एकमेव उद्देश आहे आणि ह्यासाठीच मी राजकारणात उतरलो आहे आणि याबद्दल मतदारांनी मला मतदान करावं अशी माझी विनंती राहील।